हा जी.आर. संविधान विरोधी आहे, बेकायदा आहे, वेगवेगळ्या न्यायालयांच्या निर्णयाचं उल्लंघन करणार आहे, कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे हा, आणि ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करणारा हा जी.आर. आहे। या गॅजेटमध्ये कुणाची आडनावं किंवा कुणाची माणसांची नावं कुठल्या नोंदी नसतात। गॅजेटियरच्या नावाखाली ही धुळपेक आहे, त्याची ही सगळी या सरकारची लबाडी आहे। या जी.आर.ची आम्ही या ऊर्जा स्थळावरती जाहीररित्या आम्ही हा जी.आर. इथं फाडत आहोत, निषेध व्यक्त करत आहोत शासनाचा। रद्द करा, रद्द करा, जी.आर. रद्द करा, रद्द करा, रद्द करा। फाडण्यात आलेला आहे ओबीसी आंदोलकांकडून हा जी.आर. आता फाडण्यात आलेला आहे। ओबीसी जे आंदोलक आहे ते आक्रमक होताना पाहायला मिळतात आणि गव्हर्नमेंट रिझोल्युशन असतं हे, महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामधल्या हर एक माणसाला ते लागू होतं। हैदराबाद गॅजेट म्हणजे काय कुठल्या भौगोलिक प्रदेशापुरतं आहे का? याच्यात टीप लिहिली का हे फक्त मराठवाड्यापुरतं लागू होईल असं लिहिलंय का काय? लिहिलंय का याच्यामध्ये? आणि मुळात गॅजेटियर मधल्या नोंदीवरनं तुम्ही मराठा समाजाला सामाजिक मागास ठरवताय, हा कुठला न्याय, कुठला निर्णय? आणि ह्या उपसमितीला कुठला संविधानिक अधिकार आहे? त्यामुळं हा जी.आर. संविधान विरोधी आहे, बेकायदा आहे, वेगवेगळ्या न्यायालयांच्या निर्णयाचं उल्लंघन करणार आहे, कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे हा, आणि ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करणारा हा जी.आर. आहे। पण हे जर गॅझेट लागू झालं तर या सगळ्या लोकांना कसं ओबीसी प्रमाणपत्र कसं मिळणार आहे किंवा कसं मी पूर्वी प्रमाणपत्र कसं मिळू शकते? मुळामध्ये गॅजेट याला हे माझ्याकडे गॅजेट आहे, या गॅजेट मध्ये भौगोलिक परिस्थिती असते, तिथं पीक पाणी कसं आहे, तिथं सिंचनाच्या व्यवस्था कशा आहेत, कोणती माणसं राहतात, कोणत्या धर्माची राहतात आणि कोणत्या जातीचं, याचे फक्त स्टॅटिस्टिक्स असतात। या गॅजेट मध्ये कुणाची आडनावं किंवा कुणाची माणसांची नावं कुठल्या नोंदी नसतात। त्याच्यामुळे निव्वळ या गॅजेटियरच्या नावाखाली ही धुळपेक आहे, आणि खऱ्या अर्थानं सगळे सोयरे सरसकट आरक्षण ओबीसी मधनं द्यायचा जो खालचा जो पॅरेग्राफ आहे त्याची ही सगळी या सरकारची लबाडी आहे। हे बघा, सर्व बांधवांना माझी विनंती आहे, पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, आम्ही महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंच्या या ऊर्जा स्थळावर इथं आलेलो आहोत। या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी ज्या महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू राजा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचं नाव घेऊन प्रत्येक निवडणुकीला सामोरं जात असताना समतेचं तत्व, पुरोगामी तत्व सांगितलं, त्याच पुढाऱ्यांनी, सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी आणि ज्यांच्यावरती आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी त्या सगळ्या माणसांनी आमचं आरक्षण संपवणारा जो जी.आर. काढलाय, त्या जी.आर.ची आम्ही या ऊर्जा स्थळावरती जाहीररित्या आम्ही हा जी.आर. इथं फाडत आहोत, निषेध व्यक्त करत आहोत शासनाचा।